जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बल बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात केजी टू पीजी व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्वच क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगती पथावर आहे. संस्थेत खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. असं विद्यार्थ्यांच्या सर्व सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीनं केले जाते. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरचा उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवल मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत
युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. शार्दूल सुधाकरराव जाधवर यांनाही एक आदर्श शिक्षण संस्था चालक म्हणून, आदर्श नियोजनकार म्हणून पुरस्कार देता येतो. पण तो अडचणीचा एक भाग आहे की पंडित जवाहरलाल नेहरूच्या मार्गावर तुम्ही जाण्याचा प्रयत्न केला तर हा पुरस्कार तुम्ही स्वतःलाही देऊ शकता. कारण पंडित नेहरूंनी भारतरत्न हा स्वतःला पुरस्कार दिला. तर कधी कधी मला वाटतं की असाही एक आदर्श संस्थाचालक पुरस्कार हा तुम्ही कधीतरी तुम्हालाही स्वतःला देण्याचा काहीतरी केलं पाहिजे. इतकी उत्तम व्यवस्था तुम्ही इथं केली आणि त्यासाठी मात्र अभिनंदन. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून निवडणुकीपुरती राजकारण, पण निवडणूक संपली की समाजकारण करा हे सांगणारे शिवसेना प्रमुख नव्या पिढीला माहिती नाहीये. कारण आमची नवी पिढी तेव्हा संघर्षाच्या काळात जन्माला जरी आली नाही तर ती अभ्यास नाही करते मागचा. आणि म्हणून ती आत्ता समोर काय दिसतंय, प्रवाहपतीत होऊ नका बरं. कधी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस असेल ना तो पुढे जाईल. त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. भ्रष्टाचार मुक्त राजकारण झालं पाहिजे आणि हे करण्यासाठी तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही देशसेवा हीच ईश्वर सेवा, मानवता सेवा हीच ईश्वर सेवा असं समजून आपण आपल्या राजकारणात ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी यावं. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल लक्षात घ्या. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावा. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत.
ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर. एक लेखक असं म्हणतो की सारे धर्म ग्रंथ वाचत असताना, पाने चाळत असताना मी फक्त एकच चूक केली, बोटाला जिभेवरती नेलं आणि मी स्वतः सगळ्या धर्मांना त्या ठिकाणी थुका लावला आणि मी माणूस झालो. ज्यावेळी घराला रंग लावायचं ठरवलं त्यावेळेला मला भीती वाटू लागली की माझ्या घराला कोणत्या पद्धतीचा रंग लावला पाहिजे, कारण रंगावरती जात आणि धर्म ठरत असेल तर माझे घर मी पांढरे शुभ्र करून टाकले आणि मी जातीला चुना लावला आणि मी माणूस झालो. जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. ठराविक महिला राजकारणात आणि समाजकारणात नको. तुम्ही जर आलात तर ही टीका करण्याची पद्धत 90% बंद होईल. हे ट्रोलिंग जे आहे ते 90% बंद होईल. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. सशक्त भारत, सशक्त युवा, सशक्त संसद, सशक्त युवा, सशक्त भारत, सशक्त युवा, सशक्त संसद, सशक्त युवा, सशक्त भारत, सशक्त युवा, सशक्त संसद. निलेश धायरकर हे सामाजिक कार्यकर्ते आणि व्याख्याते आहेत. पुणे शहरातील विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेत या क्षेत्रात दीपस्तंभासारखे कार्य उभे केले आहे. त्यांनी आपले उच्च शिक्षण इतिहास आणि समाजकार्य या विषयात पूर्ण केले. त्यानंतर गेली जवळपास 20 वर्षे ते समाजकार्यात अग्रेसर आहेत. स्वरूपवर्धिनी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. विवेक विचार मंच आणि राजे शिवराय प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवत असतात. पुणे शहरातील वस्त्यांमध्ये शिक्षण, कौशल्य आणि रोजगार पोहोचवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. दुष्काळी प्रदेशात तसेच महापूरग्रस्त भागात त्यांनी स्वतः मदत कार्यात तत्पर राहून अनेकांचे आयुष्य उभे करण्यास हातभार लावला आहे. युवकांचे संघटन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून युवकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे कार्य निरंतर सुरू आहे. जातीय भेदभाव कमी करून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोर्चे व आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. शिवचरित्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर त्यांनी राज्यभरात अनेक व्याख्याने देखील दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी मुलांसाठी 200हून अधिक कथाकथनाचे कार्यक्रम सादर केले आहेत. विविध सामाजिक विषयांवर त्यांनी पथनाट्ये लिहिली असून ती समाजापर्यंत पोहोचवली आहेत. निलेश धायरकर यांचे कार्य तरुणांसमोर समाजकार्याचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. त्यांच्या या कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने अनेक शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. मी निलेश विमल धायरकर. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत आज राष्ट्रप्रथम राष्ट्रवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषय मांडतोय. विषयाची सुरुवात करण्यापूर्वी भारताचे संविधान याला अभिवादन करतो. ज्या संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिले, हक्क दिले आणि आपल्याला कर्तव्य सांगितले, त्याची मनोमन जोपासना कृतीतून करण्याचा आपण संकल्प करून आजच्या व्याख्यानाला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी भेट. जेव्हा पहिली गोलमेज परिषद झाली त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेण्याचं गांधीजींनी ठरवलं. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर भेटीला गेले त्यांच्या चर्चा सुरू होत्या, वेगवेगळे विषय बोलले जात होते आणि या सगळ्या संवादात त्रासून
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गांधीजी आम्हाला तर मातृभूमी नाही, मला तर मातृभूमी नाही. हे वाक्य ऐकल्यानंतर गांधीजी हैराण होतात आणि ते म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही असं का बोलता? ही मातृभूमी तुमचीच आहे, हा देश तुमचाच आहे. बाबासाहेब म्हणतात, आम्ही हा आमचा देश कसा समजू जिथे पाण्यापासून मंदिरापर्यंत, जगण्यापासून मरण्यापर्यंत सतत आम्हाला उपेक्षित वंचित ठेवलं जातं. त्या देशात ती भूमी आमची मातृभूमी कशी असू शकेल? प्रश्न आहे हा, गांधीजींना विचारलेला प्रश्न नाही आहे, हा सगळ्या देशाला विचारलेला प्रश्न आहे विद्यार्थ्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकीकडे विचारतात आहे की ही माझी मातृभूमी नाही, आणि आजचा विषय आहे राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी, नेशन फर्स्ट मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय प्रवास आहे बघा. तो मातृभूमी नाही म्हणजे बाबासाहेब असं काही तिथं म्हणत नाही की मी राष्ट्रभक्त नाही, राष्ट्रवादी नाही. ते उद्विग्नतेने, ते त्रासाने प्रश्न सगळ्या देशाला विचारतात आहे. आम्ही मासाची माणसं आहोत, आम्ही या भूमीत जन्मलोय, ही या देशाला आम्ही आमचे मानतो, मग आमच्यासोबत असा अन्याय अत्याचार, असं कृती का की ज्याच्याने आम्हाला प्रश्न पडावा हा आमचा देश आहे की नाही. मी लहानपणापासून ज्या संस्थेत वाढलो त्या स्वरूपवर्धिनी संस्थेत आम्हाला एक गीत शिकवलं जायचं. खंबीर नेता अखंड भूमीवरी हो, झाला का होणार भीमराव त्याच्या परी हो. त्याच्यात अनेक कडवी आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी चौदार तळ्याचा केलेला सत्याग्रह, मग काळाराम मंदिराच्या इथं त्यांनी मंदिर प्रवेशाचा केलेला सत्याग्रह. त्याच्यात शेवटला एक कडवं होतं खूप छान. तना तनाला मना मनाला उद्धारिले कोटी कोटी जनांना, दलितांसाठी झटला जन्म भरी हो, झाला की होणार भीमराव त्याच्या परी हो. जेव्हा मी 7वी 8वी पासून हे पद्य म्हणतोय टिल माझ्या मी FY पर्यंत जेव्हा हे पद्य एका सार्वजनिक कार्यक्रमात सादर केलं तेव्हा आमचेच एक पत्रकार मित्र मला येऊन म्हटले की गाणं चांगलं आहे, परंतु तना तनाला मना मनाला उद्धारिले कोटी कोटी जनांना असं म्हणताना शेवटी तुम्ही असं म्हणतात दलितांसाठी झटला जन्म भरी हो. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांना परत फ्रेमआउट फक्त दलित समाजापुरतं करताय का? त्यांची प्रतिमा फक्त अस्पृश्य उद्धारक, दलित उद्धारक अशी करायची आहे का तुम्हाला? माझ्या तर मनात तसा विचार नव्हता. पण त्यांनी एक वेगळा नॅरेटिव्ह जो दिला की देशासाठी झटला जन्म भरी हो, ही ओळ तुम्ही का नाही वापरत? ही ओळ त्याच्यात असली पाहिजे. आणि मग पुढं आयुष्यभर हे गाणं रेकॉर्ड करेपर्यंत यूट्यूबला पण हे गाणं आहे, खंबीर नेता अखंड भूमीवरी हो, आणि ती ओळ आम्ही बदलली, देशासाठी झटला जन्म भरी हो. मग देशासाठी झटला म्हणजे काय? आता बाबासाहेब हे त्या काळाचं अपत्य. कोणताही महापुरुष बघायचा झाला ना मित्रांनो, तो त्या काळात जन्मला, त्या काळाची परिस्थिती, त्या काळाची चौकट, त्या काळातल्या घटना हे बघतच आपल्याला बाबासाहेब समजून घ्यावे लागतील किंवा कोणताही महापुरुष समजून घ्यावे लागतील. कारण की त्याच्या भूमिका आहेत ना ह्या त्या काळानुसार, त्या परिस्थितीनुसार, त्याच्या समकालीन व्यक्तिमत्वानुसार घडत असतात, घेत असतात. आता उदाहरणार्थ मग बाबासाहेब राष्ट्रवादी ठरवायचे असतील, बाबासाहेब राष्ट्रवादी जर आपण म्हणत असू तर राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्रवादी असणे म्हणजे काय? तर या देशाची संस्कृती, या देशाचा इतिहास, या देशाची एकात्मता, या देशाची एकता, अखंडता याच्याविषयी एकनिष्ठ असणे, याच्यावरती प्रेम असणे. बरोबर आहे? या राष्ट्रवादाबरोबर या देशातील सगळ्या लोकांविषयीची समता, समानता, याबरोबर एक भावना, आम्ही तुम्ही एक आहोत, आपण बंधू आहोत, हा बंधुभाव असणं हा देखील राष्ट्रवादाचा अविभाज्य भाग आहे. हे बाबासाहेबांनी जोडलं. एका भूमीत राहताय, एक लोकसंख्या आहे, एक भाषा आहे, तर राष्ट्रवादाला ते पोषक वातावरण नक्की आहे, परंतु तो परिपूर्ण नाही जोपर्यंत त्यात समता, समानता, बंधुभाव नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य असं आहे की राष्ट्रवादाची व्याख्या त्यांच्या या कृतीमुळं, त्यांच्या या अभ्यासामुळं परिपूर्ण होते. ती परिपूर्ण होताना
त्या काळी राष्ट्रवादी असणं म्हणजे काय, तर ब्रिटिशांना विरोध करणे, बरोबर आहे. तर बाबासाहेब आणि ब्रिटिश, तर बाबासाहेबांची भूमिका नक्कीच दोन पातळीवरती होती. एक होती देशाची, दुसरी होती समाजाची. देशाचं स्वातंत्र्य आणि जो समाज माझा गेले अनेक वर्ष अनेक रूढी परंपरेत पारतंत्र्यात अडकलाय, गुलामीत अडकलाय, त्याचीही मुक्तता. तुमच्या समोर जर असा कधी प्रश्न आला की घरातल्या पहिल्या समस्या सोडवायच्या का देशाच्या, आपण ओढ कुठं जाईल. मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची अवस्था शिक्षणातली, त्या समाजाची अवस्था रोजगारातली, मान सन्मानातली, माणूस म्हणून जगण्यातली लढाई म्हणून बघायचं का देशाचे आर्थिक प्रश्न, देशाचे राजकीय प्रश्न यावर भाष्य करायचं. तुमची आमची अवस्था काय होईल. आपण पहिलं आपलं कुटुंब निवडू, आपला समाज निवडू, त्यांचे प्रश्न सोडवणे म्हणजेच देशकार्य असं आपण म्हणू. होय, असं म्हटलंच पाहिजे. कारण की मग महात्मा फुले असतील, जे बाबासाहेबांचे गुरु आहेत, या महात्मा फुलेंनी समाजाच्या विविध प्रश्नांवर काम केलं तरी ते थोर राष्ट्रभक्त ठरतात. तर बाबासाहेबांनी तर या दोन्ही पातळ्यांवरती लढाई केली. जे ब्रिटिश इथं वर्षानुवर्ष सत्ता करत होते, त्या ब्रिटिशांना त्यांनी आमंत्रित केलेल्या गोलमेज परिषदेत हा कडवा राष्ट्रभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वयाच्या 39व्या वर्षी प्रश्न विचारतात, ते तुम्ही या देशातल्या दलितांच्या उद्धारासाठी काय काम केलं, आणि जर ते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही इथून निघून जावा. 1930 साली बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांना म्हणतात की तुम्ही हा देश सोडा, पूर्ण स्वातंत्र्य द्या, आम्ही आमच्या देशातले प्रश्न सोडवू. व 1930 बाबासाहेब एक उभरतं नेतृत्व म्हणून उभं राहतात आहे. आणि नुकताच 14 तळ्याचा सत्याग्रह झालाय. या पार्श्वभूमीवर हा तरुण माणूस, तरुण रक्त ब्रिटिशांना आव्हान देतोय. काय किंमत मोजावी लागली असते याचा विचार करा तुम्ही सगळ्यांनी, जे काय ऐकताय तुम्ही, की बाबासाहेब आलेत एका वंचित समाजातनं. त्या वंचित समाजाला, इथल्या सवर्ण समाजाचा त्या काळातला काही त्रास आहे. हा त्रासातनं मुक्तता होण्यासाठी ब्रिटिशांच्या शाळा, ब्रिटिशांचे हॉस्पिटल, ब्रिटिशांच्या संस्था यांची मदत नक्की होऊ शकते. म्हणजे ब्रिटिश सरकारच्या, या सरकारची मदत घ्यायची का या सरकारला विरोध करायचा. परंतु राष्ट्रवादाचा मी तुम्हाला एक शेवटचा आयाम, महत्त्वाचा आयाम सांगतो. देश हितासाठी अप्रिय भूमिका घेणं, देश हितासाठी लोकांचं वाईटपण घेणं, या अशा अप्रिय भूमिका, हे असं वाईटपण बाबासाहेबांनी अनेक वर्ष पचवलं केवळ देश हितासाठी, राष्ट्रहितासाठी, देशाच्या एकात्मतेसाठी. ब्रिटिशांना किती सोपं होतं बाबासाहेबांना हवे त्या सवलती देणं, आणि त्या सवलती दिल्यानंतर आता तू आम्हाला इथनं निघून जा, इथं आम्ही कुणाला लुटतो, इथं आम्ही कसं राज्य करतो, इथलं आर्थिक शोषण कसं करतो, ह्याच्यावर तू काही बोलायचं नाही. परंतु विकला जाणारा हा आमचा महामानव नव्हता. बाबासाहेबांनी परखड भूमिका घेतली. व्हॉइसरायच्या, माझ्याबरोबर एक बाबासाहेब म्हणजे पुस्तक, आणि या पुस्तकांशिवाय विनाकारण काही बोलणं. मी तुम्हाला गंमत सांगतो, बाबासाहेबांना व्हॉइसरायची कार्यकारिणी आहे त्याच्यात घेतलं आहे. त्या व्हॉइसरायच्या कार्यकारिणीत बाबासाहेबांना घेतल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते तुम्ही बघा. मी हिंदू विरोधी बोलतो म्हणून डॉक्टर आंबेडकरांचा ढालीसारखा वापर करता येईल असे सरकारला वाटत असेल तर चुकीचे आहे. मी तेवढ्याच जोरदारपणे सरकार विरोधी संघर्ष करेन आणि अस्पृश्यांची मुक्तता करेन. यावरून डॉक्टर आंबेडकर ब्रिटिश धार्जिणे होते, सरकारच्या मर्जी संपादन करणारे होते. हे असे जे काही फेक नॅरेटिव्ह आहेत हे सगळे तुटून पडतात. त्यांनी सरळ सरळ गोलमेज परिषदेत 1930 साली देखील प्रखर राष्ट्रनिष्ठा आपली दाखवून दिली. आमचा उच्चवर्णीयांशी किंवा या देशातल्या सनातन्यांशी किंवा या देशातल्या जातीयवाद्यांशी आमचा संघर्ष आहे,
म्हणून आम्ही ब्रिटिशांना हवं तसं वागू, आम्ही तसे राष्ट्रभक्त नाही. काय माणूस आहे. वयाच्या 39व्या वर्षी ही भूमिका त्यांनी तिथं घेतलेली आहे. तर पहिला मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिशांविरुद्धचा लढा बाबासाहेबांचा प्रखर होता. हा त्यांची अडचण नक्की होती की बाबा समाजाचं भलं करण्यासाठी आज ब्रिटिश सरकार ही आमच्याकडे एक ढाल आहे. तर ब्रिटिश सरकारचा त्यांनी अत्यंत उपयोग योग्य करून घेतला, पण ब्रिटिशांना त्यांनी स्वतःचा आणि दलित समाजाचा कधीही उपयोग होणार नाही याची काळजी देखील घेतली. पुढे मग त्या काळातलं जेव्हा आपण बोलतोय तर ब्रिटिश विरोधी भूमिका बाबासाहेबांनी त्यांच्या इंग्लंडमध्ये जाऊन गोलमेज परिषदेमध्ये जाऊन घेतली. यापेक्षा अजून राष्ट्रभक्त काय असू शकतो. चला दुसरा प्रश्न. देश स्वातंत्र्य होताना देश फक्त स्वातंत्र्य झाला नाही, देशाचे तुकडे झाले, देशाची फाळणी झाली. या मातृभूमीचे पाकिस्तान नावाने 2 तुकडे झाले. जेव्हा देशाचे तुकडे होतात तेव्हा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करतात, त्यांचं काय विधान आहे, त्यांची काय भूमिका आहे, हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. निजामापासून सुरुवात करतो. निजाम हैदराबादचा संस्थानिक इस्लाम दार्जिना, त्याचं असं म्हणणं होतं की आमचा निजामाच्या अंतर्गत असलेला आमचा हा प्रदेश स्वतंत्र राहील, तो भारतात समावेश होणार नाही. आणि 1947 साली देश स्वतंत्र झालाय आणि हे हैदराबाद संस्थान आपल्याकडे 1948 साली आले. 1 वर्ष हा भारताशी लढत होता, भारताच्या मध्यभागी राहून. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय जबरदस्त डोळे उघडणारं पत्र आहे. निजाम स्वातंत्र्याचा शत्रू आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. काय म्हटलेत बाबासाहेब? निजामाने 11 जून 1947 रोजी स्वतंत्र हैदराबादची घोषणा केली. म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर निजामाने स्वतःला स्वतंत्र केले. भारतीय संघराज्याशिवाय संस्थानांना स्वतंत्र अस्तित्व नाही. संस्थाने ही भारताची अविभाज्य भाग आहे, अंग आहे. हे बाबासाहेबांनी खरखरीत पत्र लिहिलंय. आणि हे पत्र त्यांनी फक्त एका कुठल्या वृत्तपत्रात नाही, फ्री प्रेस जर्नल, बॉम्बे क्रॉनिकल, टाइम्स ऑफ इंडिया, द नॅशनल स्टँडर्ड या सगळ्यातनं प्रसिद्ध केलं. बाबासाहेब आंबेडकर पुढं काय म्हणतात की तुम्ही हैदराबाद संस्थानातील अस्पृश्यांचे बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी निजाम सरकारने प्रोत्साहन दिले आणि 3000 मौलवी नेमलेत की गरिबांना पकडा, दलितांना पकडा, त्यांना मुस्लिम करून घ्या. तुम्हाला तुमचं हैदराबाद संस्थान स्वतंत्र कशासाठी ठेवायचं आहे? तिथली विविधता जपण्यासाठी का तुमच्या एका रंगामध्ये सगळे माखून ठेवण्यासाठी? रजाकारांनी धर्मांतरांसाठी अस्पृश्यांचा छळ मांडला होता. या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? माझ्या मनाचं काही नाही, बाबासाहेब आंबेडकरांची पत्र आहे, त्याच्यात तुम्ही वाचू शकता. पाकिस्तान किंवा निजामाचे हैदराबाद संस्थान यातील मुस्लिम लीगवरील विश्वास ठेवल्याने दलित समाजाचा घात होईल. दलित वर्ग हिंदूंचा तिरस्कार करतो म्हणून मुसलमान आपले मित्र आहेत असं त्यांनी समजू नये. ती अत्यंत चुकीची खोड आहे. बाबासाहेबांनी हैदराबाद संस्थानातील दलित समाजाला इशारा देताना म्हटलंय, पाकिस्तान आणि हैदराबादमधल्या दलित समाजाने इस्लाम धर्माच्या दीक्षेला त्यांनी केवळ जीव वाचवण्याच्या हेतूने बळी पडू नये. त्यांनी बळजबरीने इस्लाम धर्माची दीक्षा दिली होती. त्या दलित लोकांना आमचे असे आश्वासन आहे की त्यांचे धर्मांतर होण्यापूर्वी त्यांना जसे वागवण्यात येईल तशीच बंधुभावाची वागणूक पुन्हा स्वीकृत करून घेऊन मिळेल. हिंदूंनी त्यांचा कितीही छळ केला असला तरी त्यांनी आपले मन कलुषित करून घेऊ नये. निजाम हिंदुस्थानचा शत्रू आहे, भारताचा शत्रू आहे. त्याची बाजू घेऊन आपल्या समाजाच्या तोंडाला काळिमा फासू नये. काय प्रखर राष्ट्रवादी आहे माणसाचा. जो समाज मार खातोय, जो समाज गावाबाहेर आहे, ज्याला शिक्षणापासून वंचित ठेवले, त्या समाजाला दुसऱ्या धर्मात गेल्यानंतर प्रतिष्ठा लाभेल असं वाटतं असताना बाबासाहेब म्हणतात तुम्ही मानव म्हणून जगण्याच्याही लायकीचे नाही राहणार,
त्या धर्मात गेलात तर आणि तुम्ही असं केलं तर या समाजाला काळिमा फासेल. हिंदू धर्मात राहून हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणारे हिंदू सुधारणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निजाम आमच्या अनेकांना फसवून हाणून मारून धर्मांतर करू इच्छित होता, तेव्हा निजामाला बाबासाहेब असं का म्हणतात याचा आपण सगळ्यांनी एकदा विचार केला पाहिजे. देशाची तुकडे होताना, फाळणी होताना थॉट्स ऑन पाकिस्तान हे बाबासाहेबांचं अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे. प्रत्येक भारतीयांनी वाचलं पाहिजे. हा भारत जर असाच एकसंध, अखंड आणि संविधानाला मानणारा भारत आपल्याला हवा असेल तर यू हॅव टू रीड थॉट्स ऑन पाकिस्तान. तुम्ही म्हणाल की आता बाबासाहेबांचं पुस्तक थॉट्स ऑन पाकिस्तान का वाचायचं? बिकॉज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान लिहिताना इस्लाम धर्म काय आहे हे सांगितलेलं आहे. इस्लाम धर्म काय आहे तर बाबासाहेबांनीच जे काही सांगितलं आहे मी ते सांगणार, मी माझ्या मनाचं काही सांगणार नाही. प्रखर राष्ट्रवाद म्हणताना या राष्ट्राची एकता, अखंडता, इथली संस्कृती, इथला इतिहास मान्य असलेली लोक राष्ट्रवादी होऊ शकतात. परंतु इस्लाम धर्माची जी काही चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात ती चिकित्सा आपण जर पाहिली नाही, ती चिकित्सा आपण जर समजून घेतली नाही तर आपल्याला अवघड होऊन जाईल. पूर्वी त्या फाळणीचं समर्थन बाबासाहेब करतात. फाळणीचं समर्थन करताना बाबासाहेब काय म्हणतात? लोकसंख्येची अदलाबदल करा. आता विचार करा तुम्ही, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहणारी मुस्लिम लोकसंख्या, गुजरातपासून बंगालमध्ये राहणारी मुस्लिम लोकसंख्या, पाकिस्तानमध्ये रावळपिंडीपासून सिंध अफगाणिस्तानच्या बॉर्डरपर्यंत राहणारी हिंदू लोकसंख्या, पश्चिम बंगालचा जो बांगलादेश झाला त्या बांगलादेशमध्ये असंख्य कोट्याधीश हिंदू यांची अदलाबदल करा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अदलाबदल करा म्हणजे काय त्यांना अपेक्षित आहे? ते म्हणतात आहे की हिंदू आणि मुस्लिम ऐक्य शक्य नाही, याला कारणीभूत मुस्लिम इतिहास, मुस्लिम परा, मुस्लिमांचं आक्रमण आणि मुस्लिमांचा धर्म कारणीभूत आहे. एक ग्रंथ, एक देव, एक प्रेषित, एक खलिफा एवढंच मानणारा इस्लाम धर्म या देशात विविधता, या देशातली एकता ठेवू शकत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर फाळणीचं वर्णन काय करतात ते, जेव्हा फाळणी झाली तेव्हा मला वाटले की परमेश्वराने या देशावरील शाप काढून घेतला असून हा देश एकसंघ, महान आणि वैभवशाली बनण्याचा मार्ग मोकळा केला आहे. शाप म्हणतात ते इस्लामच्या पासून मुक्तता झाली, हे वरदान मिळाले म्हणतात ते. याचं कारण असं आहे की मीर मोहम्मद कासिम 7व्या शतकापासून अरबातनं भारतात आल्यानंतर सिंध, अफगाणिस्तान भारतापासून तोडला आणि मग पुढे कोणालाही हिंदू न ठेवता, कुठलीही मंदिरं नीट न ठेवता बाबासाहेबांनी फाळणीचं समर्थन करताना त्यांनी विविध दाखले दिलेत. तुम्ही सगळ्यांनी ते वाचा. देशाची अखंडता, तो म्हणतो की तुम्हाला देश आहे तो देश हिंदूंचा, बौद्धांचा, जैनांचा, शिखांचा ठेवायचा असेल, या देशात राष्ट्रवाद हे मूल्य ठेवायचं असेल तर फाळणी करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. शरीराच्या एका भागाला जर कॅन्सर झाला, पायाला कॅन्सर झाला तर ते कापण्याशिवाय जसा पर्याय राहत नाही तसं तुम्हाला देशाची फाळणी केल्याशिवाय आता पर्याय नाही. अखंड भारतात त्यांनाही हवा होता, परंतु मुस्लिम प्रश्न, मुस्लिम आक्रमकता, मुस्लिम मूलतत्व विचार त्यांनी बघितल्यानंतर ते म्हटले की दारुल इस्लामची ही भूमी करण्याचा मुस्लिमांचा चंग म्हणून पाकिस्तान आणि बांगलादेश निर्माण झालेला आहे. आता दारुल हरब उरलेला भारत आहे, तर हा दारुल हरब त्यांना पुरा दारुल इस्लाम करायचा आहे. तर आपण यापेक्षा त्यांना त्यांचा वेगळा देश देऊन टाकू. अतिशय तर्कशुद्ध, भावनेच्या वरती जाऊन बुद्धिनिष्ठ विचार बाबासाहेबांनी मांडला. कारण की स्थानिक मुसलमान मागत होते 50% वाटा देशातला. किती? 50% वाटा. बाबासाहेब म्हणत होते जेव्हा तुमची लोकसंख्याच 20-22% असेल, 14-15% असेल, तुम्हाला 50% वाटा दिल्यानंतर या देशातले हिंदू, जैन, बौद्ध, शीख यांनी करायचं काय? जे या मातीतले
ज्यांचा धर्म या मातीत जन्मला आहे, जे या परंपरेतले आहेत, जे एका विचाराचे आहेत. आणि मग बाबासाहेब म्हणतात की यस, फाळणी झाली तरी चालेल, परंतु लोकसंख्येची अदलाबदल करा. खरं हा प्रचंड अवघड असलेला जरी विचार असला तरी मी तुम्हाला सांगतो, ग्रीस, तुर्कस्तान, बल्गेरिया या मर्यादित साधन सामुग्री असलेल्या देशांमध्ये हे शक्य झालं. भारताने तेव्हा बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आजचा दहशतवादाचा प्रश्न, आजचा हिंदू मुस्लिमांची दंगल, आजची ही एकता विविधता जपण्यात येणाऱ्या अडचणी, या संविधानासमोरील दहशतवादाचं आव्हान, कदाचित आपल्यासमोर हे असंख्य प्रश्न राहिले नसते. असा प्रखर राष्ट्रवादी जो हिंदूंच्या वर्णव्यवस्थेतल्या सर्वात शेवटच्या जातीत जन्मलेला आहे, शाळेबाहेर बसलेला आहे, नोकरीला सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानात लागल्यानंतर लोक लांबनं फाईल फेकतात, शिपाई पाणी आणून देत नाहीये, असे अन्याय अत्याचाराचे चटके सहन केलेला माणूस, ज्या हिंदू समाजाने अन्याय अत्याचार केले त्यांच्या हितासाठी म्हणतोय की मुस्लिम प्रश्न समजून घ्या. दलितांना सांगतोय अत्याचार जरी झाले असले तरी भारतात तुम्ही सुखी राहाल, पाकिस्तानमध्ये राहू नका, जे मिळेल त्यांनी भारतात या. का? तुम्हाला एक जोगेंद्रनाथ मंडल म्हणून सांगतो, गोष्ट लय भारी आहे. जोगेंद्रनाथ मंडल हे 2 क्रमांकाचे नेते आहेत दलितांचे, त्या काळातले बाबासाहेबांचे समकालीन. आणि भारतात दलित अत्याचार होतात म्हणून ते म्हटले की आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ, आणि ते पाकिस्तानचे पहिले कायदा मंत्री झाले जोगेंद्रनाथ मंडल. बांगलादेशमध्ये ते राहत होते आणि त्यांनी पुढच्या 6-7 महिन्यात जो काही नंगा नाच, जो काही हाहाकार पाहिला, ते म्हटले की अरे भारतात दलित म्हणून तरी जिवंत राहू, इथं तर तीही शाश्वती नाही. जोगेंद्रनाथ मंडल बांगलादेश सोडून परत भारतात आलेत, तिथला कायदा मंत्री पळून आलाय. विचार करा बाबासाहेब काय सांगतात ते. बाबासाहेब पुढच्या 100 वर्षाचं संकट 1947 साली आपल्याला सांगतात. म्हणून हा महामानव आहे, हा राष्ट्र निर्माता आहे. म्हणून मी पहिला निकष लावला राष्ट्रवादाचा, अप्रिय भूमिका कोणी घेतल्या. बाबासाहेबांनी ब्रिटिशांविरुद्ध जाऊन अप्रिय भूमिका घेतली. बाबासाहेबांनी फाळणीच्या वेळेस मुस्लिमांना अप्रिय भूमिका घेतली, आणि हिंदूंना तर त्यांच्या विविध गोष्टींमुळे ते अप्रिय होतेच. तरी बाबासाहेब शेवटच्या ह्याच्यात म्हणतात, वी आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली. प्रथमतः आणि अंतिमतः आपण भारतीय आहोत. काय म्हणजे मला हे सांगताना पण डोळ्यात पाणी येतं की आपल्याला आयुष्यभर चटके आणि जिथं लाथा बुक्क्या आणि जिथं सतत अपमान मिळाला त्या देशावरती एवढं प्रेम करणं, कारण की त्यांची बुद्धी त्यांना सांगत होती की यस, या देशातच उत्तर आहे. आणि म्हणून त्यांनी धर्मांतर करताना, मुस्लिमांची ऑफर असताना, ख्रिश्चनांची ऑफर असताना, अगदी शीख समुदायात जायची संधी असताना, त्यांनी बाबासाहेबांनी या मातीतला बुद्धाचा मार्ग निवडला. त्यांनी धर्मांतर करताना बाबासाहेबांनी या मातीतला मार्ग निवडला. का? कारण की त्यांनी असं म्हटलंय, खूप छान त्यांचं त्याच्यातलं कोट आहे. ते म्हणतात की मला कुठल्याही प्रकारे, ते म्हणतात मला कुठल्याही प्रकारे विध्वंसक म्हणून या देशाविरुद्ध काम करणारा राष्ट्र घटक म्हणून मला माझी नोंद करून घ्यायची नाही. या मातीच्या संस्कारात, या मातीच्या परंपरेत उगम झालेला बौद्ध धर्म, प्रज्ञाशील करुणा ही मूल्य असलेला गौतम बुद्धांचा धम्म मला अधिक प्रिय वाटतो. म्हणून हिंदू धर्माच्या अधिक जवळचा म्हणजे सख्खा भाऊ असलेलाच हा पंथ मी धर्म म्हणून स्वीकारत आहे. इमॅजिन करा, फक्त कल्पना करा, जर बाबासाहेब ख्रिश्चन झाले असते, मुस्लिम झाले असते, त्यांच्या पाठोपाठ कोट्याचा समाज हा त्याच्यात गेला असता तर काय झालं असतं. मी माझ्या शेवटच्या ह्याच्यात देशासमोरची राष्ट्रवादाचे प्रश्न मांडणारच आहे, तेव्हा मी या सगळ्या प्रश्नांचा उहापोह आपण करू. पण विचार करा आजचं चित्र काय असलं असतं. म्हणून आपण सगळ्यांनी
दलित हिंदू ऐक्य हे 100% शक्य आहे, परंतु दलित मुस्लिम ऐक्य हे घातक काय आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि ते बाबासाहेबांनी जे काही लिहिलंय, बाबासाहेबांनी जे काही सांगितलंय त्याच्यावरती आपण अवलंबलं पाहिजे. आता मग राष्ट्रवादाचे निकष, ब्रिटिश विरोध, निजाम विरोध, पाकिस्तानला विरोध, हे सगळं करत असताना अजून तर बाबासाहेबांचे बघा, बाबासाहेब भारतीय सैन्याविषयी काय म्हणतात. आता काही पटापट मुद्दे घेऊ. भारतीय सैन्य याविषयी बाबासाहेब म्हणतात की भारतीय सैन्याची रचना कशी असली पाहिजे, त्याच्यात सातत्याने तरुण असले पाहिजे. दुसरं, त्याच्यातल्या धार्मिक लोकसंख्येचं गणित देखील बघितलं पाहिजे. ऐकताना धक्कादायक आणि काहींना वाईट वाटेल किंवा काहींना आश्चर्यकारक वाटेल, परंतु बाबासाहेब म्हणतात आहे की बहुसंख्य असलेले सैन्यातले मुस्लिम हे ऐन वेळेस अफगाणिस्तानला मदत आणि पाकिस्तानला मदत का करणार नाही, कारण की त्याच्यात उम्मा, इस्लाममधली ब्रदरहूड, मुस्लिम बंधुभाव ही संकल्पना ही त्यांना आव्हान करते. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणं म्हणणारा, हम बुलबुले हे उसकी हे गाणं म्हणणारा मोहम्मद इक्बाल, जे गाणं भारताने राष्ट्रगीत करावं असं कधी विचार केला होता, तो माणूस नंतर पाकिस्तानचा समर्थक होतो. मग एक कवी, लेखक, राजकीय हे जर होत असतील तर त्यांच्या हातात बंदूक आहे, ते पाकिस्तान अफगाणिस्तानला पूरक का हालचाली करू शकणार नाही. म्हणून सैन्य आणि सैन्यातले लोकसंख्येचं गणित याचं आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरं, बाबासाहेब राजधानी, ते म्हणतात की दिल्ली ही राजधानी घातक आहे. ते म्हणतात की दिल्ली ही चीन, पाकिस्तान या शत्रू राष्ट्रांच्या अगदी जवळ आहे. यापेक्षा राजधानी हैदराबाद करा. मुंबई पण नको म्हटलेत ते. हैदराबाद ही देशाच्या मध्यभागी आहे, आजूबाजूला शत्रू राष्ट्र नाही आहे. तुमचं मुख्य केंद्र हे नेहमी शांत, सक्रिय राहिलं पाहिजे. म्हणून 2 राजधान्यांची संकल्पना बाबासाहेबांनी तेव्हा मांडली होती. आता तुम्ही विचार करा, अणुबॉम्ब टाकायची धमकी येतात तेव्हा दिल्लीला किती धोका असतो, पाकिस्तान चीनचा किती धोका असू शकतो. हा बाबासाहेबांचा दलित विषय, त्याच्यानंतर सामाजिक विषय, शिक्षण विषयाच्या पलीकडे जाऊन राष्ट्र म्हणूनचा विषय. तिसरा विषय जसं सैन्य, मी राजधानी सांगितली, तर भाषा, या भाषेवरनं आज महाराष्ट्र कन्नड वाद चालू आहे, बरोबर आहे. तिथं कन्नड आणि आंध्र प्रदेश, तमिळनाडूचे वाद चालू आहेत. इकडं UP, बिहार विरुद्ध महाराष्ट्रवाद चालू असतात. मग गुजराती विरुद्ध महाराष्ट्र, हे भाषिक वाद जे आहेत, तर बाबासाहेबांनी तेव्हा विनंती केली होती की प्रांत रचना करताना आपण एकच भाषेचा एक प्रांत केला तर गडबड होईल. छोटे छोटे राज्य करा, त्याच्यानी प्रशासकीय सोय पण उत्तम होईल, ॲडमिनिस्ट्रेशन पण नीट सांभाळता येईल आणि एकीकडं प्रांतिक वाद, प्रादेशिक अस्मिता पण प्रखर होणार नाही. परंतु त्यावेळेसही देशाने त्यांचं ऐकलं नाही या विषयात. आणि आज आपण प्रादेशिक अस्मितेचे लढे बघतोय की ती टोकाला गेलेले आहेत. बाबासाहेबांचा आर्थिक विचार, आता राष्ट्रवाद म्हणजे फक्त म्हणजे काय इतिहास, संस्कृती ह्याची वाहवा करणे नाही, तर हा देश, या देशातले उद्योग, या देशातला आर्थिक विचार कसा असावा. ब्रिटिशांना त्यांनी त्यांच्या देशात अभ्यास करून सांगितलंय. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जेव्हा त्यांनी पुस्तक लिहिलं, संशोधनपर ग्रंथ केला, त्याच्यात ते सांगतं की तुम्ही आम्हाला कसे ओरबडताय, कसे लुटताय, आमचा रुपया तुम्ही कसा घेताय. ॲट द एज ऑफ 35 बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात. म्हणजे मला असं वाटतं, प्रश्न वाटतो की आपल्या घरात एवढी संकट असताना देशासमोरच्या संकटांचा विचार करायचा आणि ते संकटांना सत्यतेच्या चौकटीत बसून, अप्रिय असेल, लोकांना चुकीचं वाटत असेल तरी सत्य बोलायचं. आणि मग बाबासाहेबांनी उद्योगांचं राष्ट्रीयकरण करा, खनिजांचे व्यवसाय असतील, शेती असतील, यांचं राष्ट्रीयकरण करा सांगितलंय. ही तुकड्या तुकड्यातली शेती आपल्याला काय कमवून देणार आहे, सरकारने ती ताब्यात घ्या आणि त्याचं राष्ट्रीयकरण करा. हे देशाचे आर्थिक प्रश्न, शेतीचे प्रश्न बाबासाहेबांनी सतत मांडले. या देशातला जो कामगार आहे, ज्याच्या अण्णाभाऊ साठे म्हणतात की कामगारांच्या तळ हातावरती ही पृथ्वी उभी आहे, ही पृथ्वी तरारली आहे,
तर या कामगारांचे प्रश्न बाबासाहेब कधीपासून मांडतात आहे? ब्रिटिशांसमोर मांडलेत बाबासाहेबांनी. सुट्टी हवी, वेतन कसं हवं, कामाचे तास कसे हवे, महिलांसाठीचं धोरण कसं हवं. आज आपण अनेक ज्या काही गोष्टी उपभोगतोय त्याचा निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. म्हणून राष्ट्रासमोरचे कामगारांचे प्रश्न, या राष्ट्रवादात इथल्या शेवटच्या घटकाला देखील संधी असली पाहिजे. संविधान निर्माण करताना एक व्यक्ती एक मत, तू अंबानी असू दे, तू अदानी असू दे, तुम्ही मोदी असू दे किंवा तुम्ही राहुल गांधी असू दे, तुम्हाला फक्त एक मत देता येणार आहे. आणि ही मत द्यायची जेव्हा अमेरिकेमध्ये पण काळ्यांना सोय नव्हती, महिलांना सोय नव्हती, त्यावेळेस या देशातल्या सगळ्या जातींना, सगळ्या लिंगांना ही मतदानाची सोय बाबासाहेबांनी केलेली आहे. हा असा संविधान निर्माता, हा असा राष्ट्रवादी माणूस. त्यांनी धर्मांतर करताना पण सारासार विचार केला. ज्यांनी पाकिस्तानच्या पाळणीच्या वेळेस, देशाच्या पाळणीच्या वेळेस उघड उघड इस्लाम विरोधाची भूमिका घेतली, ज्यांनी ब्रिटिशांना खडेबोल सुनावले, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या दृष्टीने कसे बघायचे? आज राष्ट्रवादासमोर, भारतीय राष्ट्रवादासमोर कुठले कुठले प्रश्न आहेत? तर भारतीय राष्ट्रवादासमोर भारतातल्या ज्या प्रश्नांना बाबासाहेब भिडले, तो जातीवाद आज देखील आहे, हे मान्य केलं पाहिजे. होय, हिंदूंनी आपल्या अनेक नको असलेल्या प्रथा, परंपरा, रूढी टाकून दिल्या, मोडल्या. सती संपली, विधवा पुनर्विवाह संपवला, द्विभार्या म्हणजे बहुपत्नीत्व संपवलं. अशा अनेक गोष्टीत आपण सुधारणा केल्या. रोटी बेटीमधला रोटी व्यवहार सर्व जातींमधला सुरू आहे, परंतु बेटी व्यवहारावरनं आज देखील मारलं जात आहे. आपल्या राष्ट्रवादासमोर आपला जातीवाद हा भयानक शत्रू आहे. हा जातीवाद संपवणे म्हणजे, मला माहिती नाही आपली जात कायमची नामशेष होईल की नाही, परंतु इतर जातीविषयींचं द्वेष, इतर जातींविषयींची सततची शिव्याशाप हे आपण नक्की कमी करू शकतो. आणि मग आंतरजाती विवाह त्याच्यातला एक नक्की उपाय आहे. सक्तीने नाही, परंतु शक्य तिथे ठरवून आंतरजाती विवाहांना प्रोत्साहन दिलं तर कदाचित या जातीवादाला काही प्रमाणात आपण जिंकू शकू, पराभव करू शकू. त्यामुळे हा जातीवाद भारताला संपवावाच लागेल, अन्यथा आपल्या पायात आपण साखळदंड बांधलेत, काटेरी साखळदंड बांधलेत जाती व्यवस्थेचे, ते भारताला पुढं नेऊन जाऊ शकत नाही. आज महाराष्ट्रातल्या अनेक भागात, देशातल्या अनेक भागात जातीवादाची उदाहरणं बातम्याच्या बातम्या येतात. तर बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर या सगळ्यांनी सांगितले की आपण आपली जाती मोडून काढल्या पाहिजे. तर या महामानवांचे बोल मनात ठेवून या देशापुढचे प्रश्न, जातीवाद आपण संपूया. दुसरा प्रश्न काय आहे? तर दुसरा प्रश्न आहे फुटीरतावाद. हा फुटीरतावाद काय? फुटीरतावाद म्हणजे काय की भारताचे संविधान परिपूर्ण नाही, भारताचे संविधान हे सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही, यासाठी जंगलात लपून भारताविरुद्धच युद्ध करणारे नक्षलवादी हे फुटीरतावादीच आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधान जेव्हा बाबासाहेबांनी अर्पित केलं तेव्हा ते म्हणालेत की आता लोकशाही आपल्याला न्याय देईल, कुठल्याही पद्धतीने रक्तपात मला मान्य नाही. तरी देखील देशातल्या अन्य अत्याचाराच्या विरुद्ध संघटित शस्त्रास्त्र घेऊन नक्षलवादी क्रांती करू पाहतात, साम्यवाद आणू पाहतात. त्यांना देशाच्या एकात्मतेला पाहवत नाही का? देशाचं भारतीय संविधान हे परिपूर्ण आहे असं तुम्हाला वाटत नाही का? आपली हातातली शस्त्र टाकत नाही म्हणून आपल्यावरती गेल्या काही वर्षात, काही दिवसात जंगलात शिरून भारतीय लष्कराने आपला बिमोड केला. परंतु शहरात आता आपण येऊन गरीब वस्त्यांमध्ये जर विशिष्ट जातींविषयी द्वेष पसरत असाल,
देशाच्या संविधानाविषयी राग निर्माण करत असाल तर आपल्याला कुठलाही अधिकार नाही की बाहेरची कुठली तरी विचारसरणी आपल्यावरती थोपवायचे. त्यामुळं फुटीरतावाद म्हणजे काय, तर फुटीरतावाद फक्त काही नक्षलवादच नाही, तर जातीच्या संघटना बांधून दुसऱ्या जातींविरुद्ध गरळ ओकणे. झाल्या असतील चुका या देशात, ब्राह्मण क्षत्रिय यांच्याकडनं काही चुका नक्की झाल्या असतील, पण त्या चुका मान्य करून बाबासाहेबांना त्याच काळात साथ देणारे अनेक ब्राह्मण, अनेक मराठा होते. मग ती लाईन आपण पुढे न्यायची का? सतत उठल्यापासून झोपेपर्यंत एखाद्या धर्माचा, एखाद्या जातीचा द्वेष करत आपण पुढे जायचं, हा विचार केला. आणि किती दिवस करणार आहे आपण? आपल्याला दुसरा देश आहे का राहायला? आपण दुसरीकडे जाऊन राहू शकतो का? आपल्याला इथे जे आपले बांधव आहेत त्यांच्याशी मिळून मिसळून राहावंच लागेल. त्यामुळं कुठल्याही प्रकारच्या चुकीचा नॅरेटिव्ह देणाऱ्या, संविधान विरोधी काम करणाऱ्या, शस्त्र हातात घेऊ पाहणाऱ्या, जातीच्या संघटना बांधणाऱ्या कुठल्याही संघटनेत आपण सक्रिय नसलं पाहिजे, म्हणजे आपण प्रखर राष्ट्रवादी असू. म्हणून जातीवाद, फुटीरतावाद, नक्षलवाद याबरोबर इस्लामी दहशतवाद हा आपल्या राष्ट्रवादाला आव्हान देतो. हा इस्लामी दहशतवाद पहलगाममध्ये आपण बघितलं की धर्म विचारून आपल्याला हत्या करण्यात आली, जे बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये अगोदरच सांगितलेलं होतं. तर या दहशतवादाला प्रश्न विचारणारे तरुण कुठं आहेत? बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने इस्लामचा अभ्यास केला तसा इस्लामचा अभ्यास करणारे तरुण हमीद दलवाईंसारखे इस्लाम चिकित्सक कुठं आहेत? अब्दुल कलामांसारखी राष्ट्रनिष्ठा महत्त्वाची का टिपू सुलतानसारखी धर्मनिष्ठा महत्त्वाची? हे प्रश्न विचारणारे युवक युवती जोपर्यंत देशात संख्येने कमी असतील तोपर्यंत हा दहशतवाद आपल्याला धोकादायक आहे. म्हणून भारतीय राष्ट्रवादासमोरची ही 3 आव्हानं, जातीवाद, फुटीरतावाद आणि दहशतवाद, आपण सांभाळून समजावून या संदर्भात आपल्या आयुष्यातला काहीतरी वेळ दिला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद स्वीकारणं म्हणजे काय? आता ब्रिटिशांना विरोध करणे का? ब्रिटिश गेलेत, परंतु या देशात नवीन समस्या झालेल्या आहेत. त्या समस्यांसाठी माझ्याकडं लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, माझ्याकडं भारतीय संविधान आहे, त्यानुसार मी माझं करिअर करेन, त्यानुसार मी उद्योग निर्मिती करेन आणि या देशाला अधिक उत्तम करण्याची मी लढाई करेन. मी शासनात जाईन, मी पत्रकारितेत जाईन, मी न्यायव्यवस्थेत जाईन, मी या देशात उद्योगपती होऊन या देशातला चांगला पैसाची निर्मिती करून ती देशाच्या लोकांसाठी वापरेल. या प्रेरणा आपण बाळगल्या पाहिजे. या प्रेरणा बाळगताना आपलं मन कुठल्याही जाती अहंकाराने डबडबलेलं नसावं, आपल्यावर कुठल्याही जातीचा अभिमान असल्याचा शिक्का अजिबात नसावा. सारे हिंदू एक मानो, सारे बौद्ध एक, हिंदू बौद्ध जैन शीख ही युती, इस्लामची चिकित्सा स्वीकारणारे, इस्लामला प्रश्न विचारणारे मुसलमान पण आपले समजून आपण सगळ्यांनी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद अंगीकारला पाहिजे आणि या भारताला अधिक महत्तम, अधिक उच्चतम स्थानावरती नेलं पाहिजे. हे नेताना आम्हाला कुठल्याही इतर देशांसारखं इतर गरीब राष्ट्रांचंही शोषण करायचं नाही. आम्हाला आमचा राष्ट्रवाद, आमची देशभक्ती म्हणजे विश्वाचं कल्याण अपेक्षित आहे, सर्व मानवजातीचं कल्याण अपेक्षित आहे. हा आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संस्कार आहे. म्हणून मी जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली या विषयाची तेव्हा 18 प्रकारे बाबासाहेब मला राष्ट्रवादी असल्याचे दिसले. मग गोलमेज परिषदेत दिलेल्या आव्हानापासून, व्हाईसरॉयला केलेली सूचनेपासून, भारताची संरक्षण व्यवस्था, सैन्य नियोजन, भाषावार, प्रांतरचना असू दे, कामगार धोरण असू दे, शेतीची धोरण असू दे, निजाम पाकिस्तानचा विरोध असू दे, या सगळ्या बाजूंनी आपण बाबासाहेब राष्ट्रवादी आणि प्रखर राष्ट्रवादी होते असं म्हणू शकतो. आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने अतिशय चांगल्या परंपरेला इथं जपलेलं आहे. व्याख्यानमाला ही परंपरा अतिशय महत्त्वाची आहे. या विचारांचं आदानप्रदान होणं, चिकित्सा होणं, त्याच्यावरती टीका होणं, ती टीका स्वीकार करणं, बदल करणं, ही ज्ञान परंपरा आहे भारताची.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यापेक्षा मोठं अभिवादन काय असू शकतं. त्यामुळं संस्थेचे तर धन्यवाद. आणि या निमित्ताने तुम्ही जर काही ऐकलाल, तुमचं काही मत असेल तर तुम्ही देखील ते कमेंटमध्ये यूट्यूबच्या सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी पण माझ्या विचारात काही बदल नक्की करू शकेल. अभ्यास पूर्ण नाही, अभ्यास करत आहे. त्यामुळे तुम्ही जर काही सांगितलं त्याच्यात बदल देखील करेल. परंतु आज माझ्यासारख्या एका तरुणाला आपल्याला इथं संधी मिळाली आणि बाबासाहेबांच्या चरणी हे मला नतमस्तक होण्याची ही संधी दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे लाख लाख धन्यवाद की या देशाची अखंडता, एकता, एकात्मता, स्वातंत्र्य, समता, बंधुता राखण्यासाठी या माणसाने आपल्या वयाच्या 65 वर्षात अतोनात कष्ट घेऊन हा देश उभा केला. या देशाला एका सूत्रात बांधलं. त्या महामानवाला यावर्षी वंदन करूया. मी कुठल्या जातीचा, मी कुठल्या प्रांतातला, मी कुठल्या धर्माचा हे न बघता बाबासाहेबांकडं अभिवादन करूया. आणि असंच अनेक महापुरुषांना अभिवादन करूया. आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय हिंद.